नमस्कार, मी हुमरे बापूसाहेब. आपलं दैनिक संघर्ष योद्धा लाईव्ह न्यूजमध्ये सर्वांचं स्वागत. आज आपण गेवरा तालुक्यातील तळणेवाडी या ठिकाणी आहोत. तळणेवाडी या ठिकाणी काल शेतकऱ्यांच्या ऊसाला आग लागून मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे आणि शेतकरी या ठिकाणी आक्रमक भूमिकेमध्ये आहेत. महावितरण कंपनीचा हलगर्जीपणा झालेला आहे आणि जवळजवळ 60-70 एकरचं नुकसान झालेलं आहे. या ठिकाणी 5-6 शेतकरी या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण त्यांच्या काय भावना आहेत, कशा प्रकारे नुकसान झाले आणि महावितरण कंपनी कशामुळे जिम्मेदार आहे हे आपण या ठिकाणी सविस्तरपणे शेतकऱ्याकडून जाणून घेणार आहोत. काय नाव आहे आपलं? सुदाम नामदेव येडके. शेतकरी तुम्ही? हो, स्वतः शेतकरी. किती एकर ऊस होता आपला या ठिकाणी? माझा 5 एकर ऊस होता. बरं. आणि किती नुकसान झाले बरं? माझं वैयक्तिक 5 लाखाचं नुकसान झालं. 5 एकर ऊस माझा जळून खाक झाला. इतर शेतकऱ्याचं मिळून सगळं 70 ते 80 एकर ऊस जळाला आणि एवढा ऊस जळाला आणि काही वाचवला. जशी माहिती भेटली लोकांना, वाऱ्यासारखी माहिती गेली तसे लोक धावून आले. सगळ्यांनी मदत केली, ट्रॅक्टरवाल्यांनी बी, आणि ते काही आटोक्यात आणली आग. आणि आग लागायचं कारण म्हणजे महावितरण कंपनीकडूनच त्यांचं दुर्लक्ष. ती 11 KV लाईनचा जंप तुटूनच ही स्पार्किंग होऊन आग लागली आणि या आगीत आमचं अतोनात नुकसान झालं आहे. आमचे ऊस तोडणीला आलते तर नेमकी कारखान्याला जायचं कीच असं झालं आहे. वर्षभर आमची मेहनत घेतलेली ती एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं आहे. एक तर ओला दुष्काळ, कोरडा दुष्काळ, ह्या गर्त्यातच आम्ही शेतकरी परेशानी आहे आणि त्यातून हे आसमानी संकट महावितरणकडून आम्हाला आलं आहे असं आम्हाला तरी वाटतं आहे. आणि हे झालेले जे नुकसान आहे महावितरण कंपनीने आम्हाला ती परिपूर्ण आमची भरपाई द्यावी आणि होता होईल तेवढं इथून पुढं जे होणारं नुकसान आहे आमच्या इतर गावकऱ्यांचं, इतर शेतकऱ्यांचं, तर ते नुकसान टाळावं जेणेकरून तारी ते ज्यांच्या खाली आलेले आहेत, कुठं काही फॉल्ट आहे, प्रॉब्लेम आहे, ते प्रॉब्लेम दुरुस्त करावे. वर्षभर केलेली मेहनत, रात्रंदिवस आम्ही केलेली मेहनत, रात्रीचा दिवस केला, रक्ताचं पाणी केलं आहे आम्ही ह्या ऊसासाठी. आणि आता याच वर्षी कसा तरी ऊसाला भाव चांगला मिळावा तर तेवढ्यात आमच्यात हे संकट आलं आणि होत्याचं नव्हतं झालं. वर्षभराची मेहनत आमची वाया गेली आणि यात कारखान्याने आम्हाला, वांभुरी कारखान्याने मदत केली. ऊस घेऊ म्हणले, ते पण कमी भाव घेणार. लेबरच्या हातापाय पडून लेबर आणलं अर्जंटमध्ये, ते तोडून त्याचा भाव पण आम्हाला कमी भेटणार आहे. म्हणजे यात आमची काही चुकी नसताना आम्हाला विनाकारण हा त्रास सहन करावा लागतो. आणि यातून असं झालं की महावितरण कंपनी देईल तेव्हा देईल, पण आजच आमचं सगळा संसार हा ऊसावरच अवलंबून आहे. आम्ही आमचे स्वप्न रंगविलेले आहेत. ऊसाचं बिल आले ना, हे करू, ते काम करू, हे करू, ते करू, आणि त्यातूनच आम्हाला मधीच असा एक फाटा मिळाला झाला. यातून आमची ह्या नुकसानीची भरपाई महावितरण कंपनीने आम्हाला द्यावी. नाही दिली तर आम्ही ती रस्त्यावर उतरायची तयारी आहे आमची, कारण की आमच्या काळजाला भिडला हा प्रसंग. हे शेतकऱ्याचं दुःख फक्त शेतकऱ्यालाच कळतं आहे. हे अधिकारी लोकांना खुर्चीवर बसून काही कळू शकत नाही. जे शेतकऱ्याला कळतं आहे ते कुणालाच कळू शकत नाही. शेतकऱ्याचं दुःख, योग्याच्या खुणा योग्यालाच जाणे, हे कुणाला बी नाही जाणे. बरं, तुम्ही एक शेतकरी? हो. काय नाव आहे आपलं? धर्मराज मारुती शिंगाडे, राणा तळणेवाडीचे. तळणेवाडी. किती एकर ऊस होता आपला? आमचा होता एक 6-7 एकर ऊस होता. किती जळालं त्यातून? त्यातून बऱ्यापैकी सगळं झालं. किती नुकसान झाले? काय एक 6-8-9 लाखाचं नुकसान झालं आहे. बरं, आता कोण जिम्मेदार आहे ह्या घटनेला? आता काय त्याला महावितरणचं एक डीपीचा जंप तुटला. जंप तुटून थोडं आग लागली. मग आग लागली तर पूर्णच आता 100-200 एकर ऊस होता आजूबाजूला. पण आमचे ट्रॅक्टर होते जवळ, ते ड्रायव्हरला बोलून घेतलं. मध्ये त्यांनी जीवाचं परवा न करता मध्ये घालून रोटर मारून थोडं आग विझवण्याचा प्रयत्न केला, तरी पण एक 60-70 एकर ऊस जळाला. कळविलं काय असं महावितरण कंपनीला? कळविलं का? हो, काल आलते लाईनमॅन ते आलते काल. त्यांनी नाव वगैरे घेतलेत. ते बघू आता काय पंचनाम्याला येऊ म्हणजे सोमवारपर्यंत. तुम्ही शेतकरी? का नाव आहे आपलं? बाप्पासाहेब नवनाथ वाघमोडे, राणा तळणेवाडीचे. तळणेवाडीच. किती एकर ऊस होता आपला? 6 एकर ऊस होता आपला. किती नुकसान झालं त्याच्यातून? नुकसान तर सगळाच जळाला. बरं. हो. मग आता अंदाजे काय नुकसान आहे? किती नुकसान? नुकसान तर 2-4 लाखाचं झालंच. कोण जिम्मेदार आहे ह्या घटनेला? आता लाईटवालेच जिम्मेदारी आहेत. बरं. कशामुळे लाईट त्याला जिम्मेदार धरलं बरं? अहो, ते तर जंप नसता तुटला तर हे पेटलं नसतं, आणि हे पेटलं नसतं तर आमच्या पोत आलं नसतं. ही इकडं आता आम्ही तर लांब येत नाही DP बसून बी, पण इथं जंप तुटल्यामुळंच आमच्या पोत आलं ना ते. त्याच्यामुळं आमचं तर नुकसान झाली. परत मग घर बी होतं रानातच, लेकरं बाळ, जनर ढोर सगळंच होतं. पण घरापोत नाही आली, लोक आले म्हणून ते वाचलं घर. ते कर्मचारी आले ते पंचनाम्याला? हो, पंचनाम्याला नाही आले पण भेटून गेले. पंचनाम्याला येऊ म्हणले, सोमवारी येऊ म्हणले होते.
तुम्ही शेतकरी तुमचा किती ऊस होता? 4 एकर किती जळालं त्यापैकी? 2 एकर जळाला. बरं. किती नुकसान झालं? 2-3 लाखाचं नुकसान झालं ना. आता ते शेवटी भाव कमी भेटतो, कारखाने कमी भाव देत, हे पाणी भरत राहतात, बिबटे हिंडत येत, त्याच्या परवा न करता हे आज ऐन टायमाला महावितरणच्या गलथान कारभारामुळं गेलं जळून. काय करावं? तुम्ही आग विझवली, हो. कसं बरं, काय होता प्रसंग, कसा होता? मला कॉल आला, मी नांगरीत होतो तिकडं रानात. तिथून आलो, नांगूर सोडा, रोटा जोडा, ट्रॅक्टर आतमध्ये घालावं का नाही हे वाटलं. जीवाची पर्वा न करता आतमध्ये ट्रॅक्टर घातलं. आतमध्ये रोटावेटर ते आणलं. मला एकट्या रेटलं नाही, त्याच्यामुळे 2-3 ट्रॅक्टर बोलील गावातून. ते आले, मग त्यांनी रोटा ते आणला. शेजारच्या 100-200 एकर ऊस वाचिला आम्ही. हो. तर आपण प्रत्यक्ष त्या ठिकाणी पाहिलेलं आहे. तळणेवाडी शिवारामध्ये 60 ते 70 एकर ऊस जळून खाक झालेला आहे आणि ऊस तोडणीला आलेला होता. या ठिकाणी 5 ते 6 शेतकऱ्याचं लाखो रुपयात नुकसान झालेलं आहे. कोणत्याही प्रकारचा त्यांना दुसरा व्यवसाय नाही, शेतीवर उपजीविकेचं साधन आहे आणि महावितरण कंपनीच्या हलगर्जीपणामुळे या ठिकाणी लाखो रुपयाचं शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे. त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना या ठिकाणी कळविलेलं आहे. अधिकारी या ठिकाणी येऊन गेले आहेत, पाहणी केलेली आहे, मात्र अद्याप त्यांना कोणत्याही प्रकारचा शब्द आश्वासन दिलेलं नाही. जर शेतकऱ्यांचा महावितरण कंपनीने जर नुकसान भरपाई जर नाही दिली तर हे शेतकरी महावितरण कंपनीच्या विरोधामध्ये आवाज उठवणार आहेत, आंदोलन करणार आहेत. यामुळे महावितरण कंपनी जी काय नुकसान झालेलं आहे ते शेतकऱ्यांना भरपाई करून द्यावी. मी मुख्य संपादक हुंबरे बाप्पू साहेब. कोणता असं का? किती टाइम लागेल त्याला? ते इथं आलतं, हे लय ट्रॅक्टर बी आलता अर्ध्यात. हां बरं.